संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतात लॉकडाऊन नंतर आता अनलॉक परिस्थितीत लोक जीवन जगत आहेत। तरी पण दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याचे गंभीर आकडे समोर येत आहेत। अशा परिस्थितीत शिक्षण विभागाकडून सर्व शाळा बंद ठेवून ऑनलाईन धडे शिकवले जात आहेत। मात्र मागास व अतिदुर्गम मानल्या जाणाऱ्या मेळघाट क्षेत्रातील लोकांची गरीब परिस्थिती तसेच भौतिक सुविधेअभावी ऑनलाईन शिक्षण अशक्य झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल हेडगे यांच्या निर्देशानुसार गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती विद्यार्थ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग व कोरोना संबंधित शासनाने नेमून दिलेल्या नियमावलीस अधीन राहून विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत। तालुक्यातील बहुतांश शाळेत दररोज शिक्षक मित्र गावातच टप्प्याटप्प्यात शाळा भरून अध्यापनाची अनमोल कामगिरी करत असल्याचे निदर्शनास येत आहे। यामध्ये नारदू, भवर, ढोमनाढाणा, सुसरदा, राणीगाव, रेहट्या, बिजुधावडी, जुटपाणी, झापल, हतीदा, भुलोरी, खारी, राणीतंबोली, चेंडो, भुलोरी या गावांचा प्रामुख्याने समावेश आहे। शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकारी वेळोवेळी शिक्षक मित्रांना मार्गदर्शन व सहकार्य करून धारणेतील शिक्षणाचा स्तर कायम ठेवण्यात मोलाची कामगिरी पार पाडत आहेत। गावागावात सेवा देणारे शिक्षक मित्रांचे सर्व स्तरावरून गावकरी व शिक्षण विभागाकडून अभिनंदन केले जात आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।